अजय स्ट्राइक वरती दाखल असेल महेश, गोलंदाजीसाठी सज्ज आकाश, रायफल 81-81, विपक्ष नखऱ्या 11, चिखली प्रीमियर लीग CPL 2025 चा थरार. पहिला चेंडू राईट आर्म राउंड द विकेट, समोर असेल महेश. यस सर. पहिला चेंडूवर जोरदार प्रहार, मोठा फटका जातो मात्र घोषित क्षेत्रामध्ये. मिळेल केवळ एक सिंगल, एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. ग्रामीण क्रिकेटची किमया आहे, एखादा चांगला स्ट्रोक देखील तुम्हाला एक सिंगलवरच समाधान मानावं लागू शकतं, कारण नैसर्गिक अडथळ्यांचा सामना आणि हेच नैसर्गिक अडथळे उद्या आयुष्यामध्ये येणाऱ्या मोठमोठ्या अडचणींचा सामना करायला देखील आपल्याला शिकवतात. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आहे, कारण चेंडूला घेतली थेट गगनचुंबी गगन भरारी सीमा पार षटकारासाठी. यावेळी पुन्हा एकदा नो बॉल तर आहेच, त्याबरोबरच चेंडू भरणं, पुन्हा एकदा मोठा फटका, एकच धाव येऊन जाईल. एक धाव डी झोन मध्ये दिली जाते. No+1 2 धावा मिळतील. चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु तो थोडासा अलीकडे असेल ना तर निश्चितच धावांची भर संघाच्या धावफलकामध्ये पडू शकते. नखरा 11 संघाचे नखरे पाहायला मिळत आहेत, अगदी मोठे फटके. नखरेबाज फलंदाज महेशच्या बॅटमधून. यावेळी अलॉंग द कार्पेट खेळायला फटका, डीप मध्ये खेळाडू आहे, सिंगलवरच थांबावं लागेल. एक धाव फक्त मिळते. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एक षटकार आला, खरं तर 3 षटकार येऊ शकले असते, परंतु फटका थोडासा बाहेरच्या बाजूला गेलेला आपण पाहिला आणि तिकडे घोषित क्षेत्र आहे. आता मात्र डावकर फलंदाज अजय स्ट्राइक वरती दाखल. अजयसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट, डॉट बॉल येतोय. फुल टॉस, मोठा फटका खेळलाय आणि चेंडू धाडलाय सीमा पार षटकार. अजयचा ब्लास्ट. आतापर्यंत 2 सामने आपण पाहिले, दोन्ही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ वर्चस्व गाजवून गेलाय आणि इथं फलंदाजीचाच निर्णय घेतलाय तो नखरा 11 संघानं, आणि त्यावरती खरे उतरत असताना 2 षटकार देखील लगावले आहेत. पुन्हा एकदा आणखी एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल. 1 बाउन्स, सीमा रेषे पार, चौकार. 4 धावांसाठी 20 धावा लागतात धावफलकावर. 20 रन्स ऑन द बोर्ड आणि 2 फटके घोषित क्षेत्रात गेलेत, हे मात्र विसरून चालणार नाहीये. 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजीसाठी येतोय रायफल 11 संघाकडून यश वाडकरचा पहिला चेंडू नो बॉल. हवेमध्ये आहे, जेल टिपलाय परंतु नो बॉल. No+1 मिळतील 2 धावा. स्ट्राइक वरती दाखल होईल पुन्हा एकदा अजय. यावेळी फुल टॉस, पुन्हा एकदा नो बॉल. No+1 डी झोन, मिळतील 2 धावा. अजूनही पहिल्या लिगल डिलिव्हरीची आहे प्रतीक्षा. 4 धावा आल्यात, एकही चेंडू अजूनही लिगल पडलेला नाहीये. यावेळी पुन्हा एकदा फ्री हिट असताना चेंडू हवेमध्ये आणि चाललाय घोषित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळेल. फ्री हिटचा मात्र फायदा उठवतात, अपयश येत आहे अजयला. अगदी सूर्यदेवाने देखील काही क्षणांची विश्रांती घेतलेली आहे. रखरखत्या उन्हामध्ये, तळपत्या गरमीमध्ये हा दिलासा असेल सर्व खेळाडूंसाठी. वाऱ्याची थंड झुळूक देखील अगदी खूप मोठं काम करते. यावेळी मिनी हेलिकॉप्टर खेळाडू आहे डीपमध्ये, क्षेत्ररक्षणामध्ये गडबड. 2 धावा मिळतील. यावेळी जबरदस्त फटका, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळला आहे, डीप मध्ये खेळाडू आहे, मिळतील केवळ 2 धावा. अगदी पहिल्या
बॉलसाठी प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर मात्र एक चांगलं षटक हाताळलं जात आहे. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही आहे. पुन्हा एकदा फटका फसला आहे. चेंडू हवेमध्ये असताना मात्र नो प्लस घोषित क्षेत्रात मिळेल 1 धाव. 2 धाव मिळतील. यस नो बॉल आहे. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत फक्त झालाय. अतिशय नो बॉल 3 नो बॉल आपण पाहिलेत. एक्स्ट्राची भरमार. यावेळी मात्र एक चांगला फटका जोरदार प्रहार. चेंडूला धाडलंय थेट सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. चिखली प्रीमियर लीगचा रंगलाय थरार. यावेळी मात्र हेलिकॉप्टर लॉन्च करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. डी झोन मध्ये 1 धाव येते. मिसफिल्ड 1 धाव मिळेल. धाव फलकावर धावा लागतायत 38. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. याही षटकात 18 धावा आल्यात. एक षटकार असं स्टेप आउट. फटका फसला. घोषित क्षेत्रात सिंगल. एका सिंगलने होईल षटकाची सांगता. 2 षटका अखेरीस 39 धावा धाव फलकावर. अगदी तिसऱ्या सामन्यात आपण दाखल झालो आणि 3 सामन्यात आपण एक समानता पाहतोय. पहिल्या डावामध्ये मोठ्या प्रमाणावर धावा खेचल्या जात आहेत. पहिल्या डावात धाव फलकाला वेग येतोय आणि दुसऱ्या डावात मात्र संघर्ष करावा लागतोय खेळाडूंना. गोलंदाजीसाठी आता मात्र येतोय ऋतेश. अलंकार मारलेला फटका. नो बॉल आहे. नो बॉल बरोबरच 1 धाव. घोषित क्षेत्रात 2 धावा मिळतील. नो प्लस 1 2 धावा. अतिशय थोडीशी साधारण गोलंदाजी. यानंतरचा होणारा सामना मोरया 11 विपक्ष गुरुदत्त 11. एका बाजूला असतील मोरया 11 संघ अर्थात शुभम यादव आणि जितेंद्र वाडकर यांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला गुरुदत्त 11 अर्थात चिखली गावचं नाव लेदरबॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंना आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवलंय. 1 धाव डी झोनमध्ये मिळेल. अर्थात संपूर्ण महाराष्ट्रभर लेदरबॉल क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं नाव रोशन करणारा आशिष मांढरे यांचा संघ अर्थात गुरुदत्त 11. या दरम्यान आणखी एक नो बॉल. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी तयार राहायचे. गुरुदत्त 11 आणि मोरया 11. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस घेणार आहोत. या दरम्यान आणखी एक नो बॉल. नो बॉल्सची भरमार. एक्स्ट्राची भरमार पाहायला मिळते. ऋतेशच्या माध्यमातून हाताळलं जाणार हे षटक. यावेळी जबरदस्त टोला आणि अखेरीस हा फटका जातो योग्य दिशेला आणि योग्य दिशा आणि त्या योग्य दिशेनंतर मात्र धाव फलकाला देखील येतो एक चांगला आकार. कारण हा येतोय षटकार. 6 धावांसाठी. बरोबर 50 झाला. 50 धावा लागतात धाव फलकावर. 50 रन्स ऑन द बोर्ड. 50 धावांची बिनबाद भागीदारी. यावेळी मात्र फटका फसला. फलंदाजाबरोबरच यष्टिरक्षक देखील फसला आणि चेंडू घोषित क्षेत्रात 1 धावेसाठी सिंगल मिळेल. या दरम्यान आणखी एक डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला स्विंग आणि मिस. डॉट बॉल. यावेळी कनेक्शन प्रॉपर टायमिंग. स्टँड अँड डिलिव्हर. हाय अँड हँडसम. सीमा पार. षटकार. 6 धावा. सत्तावन्न धावा. 57 रन्स ऑन द बोर्ड. प्रतिषटक 19 धावांची धावगती राखलेली आहे. बिनबाद जोडी मैदानाच्या आतमध्ये.
अखेरचं षटक, तिसरं षटक अजूनही. प्रगतीपथावर आहे. यावेळी आणखी एक जोरदार प्रहार. चौथ्या षटकावरती पहिल्या चेंडूवर केलाय प्रहार. षटकार षटकार दिनेशच्या पहिल्या चेंडूवर खेचण्यात आलेला आहे. 63 धावा धावफलकावर. यावेळी मिनी हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. दुसरीचा अजयचा प्रयत्न यशस्वी होईल. 65 धावा धावफलकावर लागतील. या दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्णायक डॉट बॉल. जबरदस्त टोला हवेमध्ये आहे आणि हा सीमा पार देखील जाईल. अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने घेतलेली गगन भरारी जबरदस्त फटकेबाजी. अगदी तीनही सामन्यांमध्ये ट्रेंड कायम. पहिल्या तीनही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ गाजवतो वर्चस्व. यावेळी तो ट्रेंड बदलला जाईल का? दुसऱ्या डावामध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी येईल का? हे मात्र पाहावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला फटका. देखला स्ट्रोक. चेंडू जाईल सीमा पार. एक महत्वपूर्ण षटकार. यस, पुढील सामन्यासाठी मोरिया 11 आणि गुरुदत्त 11 टॉससाठी तयार राहायचंय. संघमालक आशिष दादा मांढरे आणि दुसऱ्या बाजूला शुभम यादव आणि जितेंद्र वाडकर यांचा संघ असेल. वाईट बॉल. अवांतर धाव. एक अवांतर धाव मिळते. टॉस साठी जायचंय मोरिया 11 आणि दत्तगुरु 11. गुरुदत्त 11. या दरम्यान 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा देखील मिळतील. चौथीच्या प्रयत्नात माघारी आणि घरट्यामध्ये यशस्वीरित्या दाखल. 5वीचा देखील होतोय प्रयत्न आणि 5वी धाव घेण्याच्या प्रयत्नात अखेरच्या चेंडूवर मात्र गमवावी लागते विकेट. या 4 धावांसह धाव फडक होतो स्थिर. 82 रन्स ऑन द बोर्ड. आणि या तिसऱ्या सामन्यात सलग तिसरा अर्धशतकवीर आपल्याला मिळतोय. अजयचं अर्धशतक लागतंय धावफलकावर. जोरदार टाळ्या अजयसाठी. 82 पैकी 50 धावा एकट्या अजयच्या बॅटमधून. यानंतर होतो ज्ञानबेगेचा कौल. मोरिया 11 ज्ञानबेगेचा कौल जिंकला. घेतलाय प्रथम. यस, निर्णयाची प्रतीक्षा आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. नखऱ्या 11 फिल्डिंग सजवायची आहे. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नकरा 11 लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. पंचांना पाण्याची सोय करा तिकडे लवकरात लवकर.
मॅच बॉल दाखल करा. चला लगेचच सामना सुरू करा. आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. खूप वेळ आपला खर्च होतोय. दुपारच्या सत्रातील 12:30 वाजून गेलेत. सहकार्य करायचं. नखरा 11 क्षेत्रक्षण सजवायचं. चोवीस चेंडू 83 धावांची आहे गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. यश आणि आकाशची जोडी. स्ट्रायकिंग एंडला यश तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश. या दरम्यान मोरे आल्यावर आपला निर्णय कळवा. इथून पुढचे सर्व टॉस झाल्यानंतर तुम्ही लगेच निर्णय कळवायचा याची नोंद घ्या. या सामन्याला अपवाद असेल परंतु इथून पुढे टॉस झाला की लगेच तुम्ही निर्णय कळवायचा आहे. चला खूप उशीर होतोय. पंच लगेच सामना सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ कमी आहे. विकास येतोय गोलंदाजीसाठी. विकासच्या समोर उभा असेल यश आणि सोबत करेल आकाश. आकाशाला गगनभरारी मारणारे फटके खेळावे लागतील. 83 धावांचं लक्ष. 24 चेंडूंचा खेळ बाकी. यश विरुद्ध विकास. पहिला चेंडू नो बॉल जाईल घोषित क्षेत्रात. नो +1 मिळतील 2 धावा. पहिल्या लिगल डिलिव्हरीची असेल प्रतीक्षा आणि तर समीकरण देखील बदलतंय. 24 चेंडू 81 धावांची गरज. आणि यानंतरचा फ्री हिट ठरतोय सुपर हिट. यशचा यशस्वी फटका. विकास वरती हल्ला बोल. सेट ऑन फायर. षटकार. जबरदस्त टोला लगावला. 8 धावा आल्यात पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा स्लॉग स्विंग अँड मिस. डॉट बॉल मिस टाइम स्ट्रोक. यावेळी पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. नो बॉल येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. तो निर्णय आपण सन्मान करायचा आहे. फ्री हिट आहे. फ्री हिट वरती मात्र फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय. मैदानाला गुदगुड्या करत चाललाय. 2 धावा मिळत आहेत. 2 वरच फलंदाज थांबतील. फ्री हिट वरती 2 धावा येत आहेत. हे पहा सर्व खेळाडूंना वारंवार सूचना दिली जाते. पंच अतिशय चांगली कामगिरी आणि निष्पक्षपणे पार पडतायत. या दरम्यान आणखी एक नो बॉल +1 2 धावा मिळतील. पंचांचा कोणत्याही निर्णयावर आपण आक्षेप घेणार नाही आहोत आणि त्यांचा सन्मान करणार आहोत याची नोंद घ्या. नो +1 2 धावा मिळतील. अतिशय खराब गोलंदाजी म्हणावी लागेल पहिल्या षटकात विकासच्या माध्यमातून. यावेळी मात्र आणखी एक जोरदार प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर. पुन्हा एकदा सीमा पार. षटकार. आणि निश्चितच ट्रेंड सकाळच्या क्षेत्रामध्ये सेट झालाय. तो ट्रेंड बदलण्याच्या दिशेने केली जाते वाटचाल. षटकार 6 धावांसाठी. येस मॅच थांबवायचे प्लीज. 1 मिनिट सामना थांबवा. येस सर सामना सुरू करू शकता सरपंच. पुन्हा एकदा चेंडू आला टप्प्यामध्ये. त्याचा केलाय करेक्ट कार्यक्रम. सीमापार. षटकार 6 धावांसाठी. ये मंजिल अगर पहाड़ है तो मैं भी दशरथ मांझी हूँ. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. हे ब्रदवाक्य उराशी बाळगलंय यशनी आणि करतोय आक्रमक प्रहारांची ललकारी.
मोठ्या फटक्यांची घेतो भरारी. पुन्हा एकदा फुल टॉस, फुल टोल वसूल, पैसा वसूल. यशची फटकेबाजी. धाव फलकावर धावा लागतायत. यश सगळे यशनं मारलंय. स्कोर 31 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकाचा थांबतोय खेळ. विजयासाठी आवश्यकता असेल आता 62 धावांची, 52 धावांची. 12 चेंडू 52ची गरज. अतिशय जबरदस्त फटकेबाजी यशच्या माध्यमातून. 18 चेंडू 52, माफ करा, 18 चेंडू 52ची गरज. पहिल्या षटकात 31 धावा आल्यात. गोलंदाजीसाठी येतोय दीपेश दादा वाडकर, संघ मालक. संघाची जरा सांभाळताना पहिला निर्धाव स्वरूपाचा चेंडूने केली आहे षटकाची सुरुवात. डॉट बॉलने ओव्हरला सुरुवात झालेली आहे. यावेळी आकाशने आकाशाला भरारी घेणारा फटका खेळलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. ओव्हर द वाईड लॉंग ऑन, सीमा पार. षटकार. षटकारांचीच भाषा बोलली जाते. धावांचा पाठलाग करत असताना जो ट्रेंड सकाळच्या सत्रात उभा केला गेला होता तो ट्रेंड मात्र इथं बदलताना दिसतोय. पुन्हा एकदा आणखी एक फुल टॉस, आणखी एकदा फुल टॉसचा फुल टोल वसूल. षटकार, षटकार आणि षटकारांचीच बोलली जातीय भाषा. धाव फलकावर धावा लागतायत 43. पहिला डॉट बॉल. तदनंतर मात्र संघ मालक दीपेश्वर चढवला हल्ला बोल. वाईड बॉल. अवंतर धाव. अडचणीमध्ये होते वाढ. 44 धावा. अवघड दुसरं षटक प्रगती पथावर असताना 44 धावा धाव फलकावर लागतायत आणि त्यामध्ये 6 धावांची आणखी होईल वाढ. अर्धशतक झळकेल धाव फलकावर. 50 रन्स ऑन द बोर्ड. जबरदस्त पाठलाग केला जातोय धावांचा. जबरदस्त लगातारचे 3 षटकार. पंच सामना थांबवा. पंच. लगातार 3 षटकार आपण पाहिलेले आहेत आकाशच्या बॅटमधून. 19 धावा आतापर्यंत आल्यात. जबरदस्त टोलेबाजी. या दरम्यान वाईड बॉल. 51 धावा. 32ची असेल आता गरज. फटका फसला. डॉट बॉल. डॉट बॉल सोने के बराबर. प्रत्येक निर्धाव स्वरूपाच्या चेंडूला सोन्याची किंमत प्राप्त. आणि पुन्हा एकदा आलाय फुल टॉस आणि डॉट बॉल नंतर आलाय पुन्हा एकदा षटकार. जबरदस्त फटकार. 57 धावा धाव फलकावर. विजयासाठी 12 बॉल 26ची आहे गरज. अतिशय सोपं समीकरण बनवून टाकलेलं आहे. धावांचा पाठलाग करत असताना अतिशय वेगानं केली जाते फटकेबाजी. जबरदस्त कामगिरी. अगदी पहिल्या षटकात आल्या 31 धावा. दुसऱ्या षटकात देखील आल्या 26 धावा. 2 वाईड आणि 4 षटकार. 12 चेंडू 26ची गरज. चला टीम मीटिंग मध्ये जास्त वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाजीसाठी येतोय डॉट बॉल आलाय. दुसऱ्या चेंडूवरती प्रहार. फटका फसलाय. यास षटकार. मिस्टर स्ट्रोक प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये परंतु अगदी मधोमध 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून स्वप्नील वरती चढवला हल्ला बोल. प्लेअर आहे का? ओके. षटकार आलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा फटका फसलाय. हे षटक अतिशय निर्णायक आहे. 2 डॉट बॉल आहेत षटकारांच्या मधोमध. अजूनही 20 धावांची आहे गरज. स्वप्नीलच्या माध्यमातून हाताळलं जाणारं षटक. नो बॉल. नो बॉल वरती प्रहार.
2 धावा पूर्ण. यस, पंचांचा निर्णय असेल अंतिम, त्याचा करावा लागेल सन्मान. नो प्लस 2, 3 धावा मिळतील. आता असेल 17 धावांची गरज. यावेळी फुल टॉसचा फुल टोल वसूल. फ्री हिट ठरला, सुपर हिट. षटकाराची ललकारी. कितीवर करतो रे यश? यश 14 चेंडू 42 धावांवर कार्यरत. आणखी एक अर्धशतक पाहायला मिळणार का या स्पर्धेमध्ये? 4थं अर्धशतक पाहायला मिळणार का हे पाहायचं आहे. 72 झालं. केवळ 11 धावांची आहे गरज. 72 धावा धावफलकावर. यस, या दरम्यान मोरिया 11 निर्णय कळवायचा आहे. बॉलिंगचा निर्णय घेतलाय. लगेच तयार राहायचं. आपण मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा आहे. आणखी एक फटका, आणखी एक षटकार. अवघ्या 3ऱ्या षटकात सामन्यावरची पकड केली आहे मजबूत. आणि या षटकाराबरोबरच वैयक्तिक 48 धावांवर कार्यरत यश. जबरदस्त फटकेबाजी. अर्धशतकाची भरारी घेतली जाईल का? विजयाचा षटकार येईल का? या दरम्यान मात्र आलाय वाईड बॉल. केवळ 3 धावांची गरज. 4 धावांची गरज. केवळ 4 धावापासून दूर असेल यश. तंटामुक्ती अध्यक्ष राजेश सोंडकर यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. या दरम्यान नो बॉल, फुल टॉस, सीमापार, षटकार. आणि 2 बैलगाडा मालकांच्या या 2 बैलगाडा प्रेमी मालकांच्या शर्यतीमध्ये घेतलं. ठीक आहे, चालेल फिल्डिंगला. 2 बैलगाडा शर्यतींच्या आवडीत मालकांमध्ये लढाईत रायफल 81-81 ठरलेत वर चढ. रायफल 11 विजेता संघ. मोरिया 11 मैदानाचा ताबा घ्या. लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. मोरिया 11 वर्सेस गुरुदत्त 11. मोरिया 11 गोलंदाजीचा निर्णय घेतला. लगेच मैदान